हॅलो एव्हरीवन, मी सोनाली अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इझी वेमध्ये अशा पद्धतीच्या आंबाड्याच्या हेअरस्टाईल तुम्ही कशा कराव्यात, ज्या की अगदी कमी सामानामध्ये तुम्ही ह्या हेअरस्टाईल कशा पद्धतीने करू शकता. तर एकदम कमी वेळात म्हणजे 5 ते 7 मिनिटात तुम्ही ह्या सेल्फ हेअरस्टाईल करू शकता. तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज पडणार नाही, कोणाच्याही गायडन्सची गरज पडणार नाही. तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ तुम्हाला या हेअरस्टाईल स्वतः कशा करायच्या हे रिअलाइज होऊन जाईल. आणि मी खूप कमी सामानामध्ये ह्या हेअरस्टाईल एकदम 5 मिनिटात कशा रेडी होतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तुम्हाला खूप फायदा होईल याचा. तुम्ही खूप स्वतः फास्टमध्ये हेअरस्टाईल करू शकता. सो विदाउट फर्दर डू लेट्स गेट स्टार्ट. सो ॲज कम्पेअर टू असे मोकळे केस याच आउटफिटवर जर मी एखादी छान हेअरस्टाईल केली तर तो लुक कसा दिसेल हेच मला तुम्हाला आज दाखवायचं आहे. अँड मला असं वाटतं की मोकळ्या केसांपेक्षा जर तुम्ही एखादी छोटीशी छान मिनिमल हेअरस्टाईल केली तर तुमच्या ट्रेडिशनल लुकवर ते नक्कीच कॉम्प्लिमेंट करेल. सो आपण बघूया की आपण हेअरस्टाईल केल्यानंतर आपला लुक कसा चेंज होतो. आज ज्या हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवणार आहेत त्या खूप इझी हेअरस्टाईल आहेत, खूप गो टू हेअरस्टाईल आहेत आणि दोन्ही माझ्या फेवरेट आहेत. मी कुठेही बाहेर जाताना जर मला ट्रेडिशनल आउटफिटवर आंबाळा घालायचा असेल तर मी याच 2 हेअरस्टाईल प्रेफर करते. बिकॉज यांना खूप कमी टाईम लागतो, खूप कमी टाईममध्ये होऊन जातात. आणि सामानामध्ये जर म्हणाल तर फर्स्ट आपल्याला हे सामान लागणार आहे. हे एक असं बन आहे, म्हणजे हेअरबँडसारखं आहे हे. सो असं आपण हेअरबँडसारखं अडकू शकतो याला. हे कुठेही तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही शॉपमध्ये मिळून जाईल. तुम्हाला हे एक घ्यायचं आहे फक्त. अँड सेकंडली दिस. तर हे एक असं साहित्य आहे की याला तुम्ही असं केसांमध्ये असं रोल करू शकता आणि याच्या साह्याने खूप छान आंबाडा बनतो. फक्त आपल्याला नंतर गरज लागणार आहे ते म्हणजे युपिन्स. ह्या ज्या युपिन्स आहेत ह्या युपिन्स आपल्याला लागणार आहेत. अँड देन अशा टाईपच्या पिना, ह्या अशा टाईपच्या ज्या पिना असतात ह्यावाल्या, तर या पिना फक्त लागणार आहेत. हे फक्त 4च गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आणि ॲडिशनलमध्ये गजरा वगैरे, गजरा फुलं तुमच्याकडे काही असेल तर तुम्ही ते वापरू शकता. फक्त या 4 गोष्टी वापरून इझी पद्धतीनं आंबाड्याची हेअरस्टाईल कशी करायची हेच आज आपण बघणार आहोत. सो चला स्टार्ट करूया. सगळ्यात आधी जर तुम्हाला समोरून काही हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. सो मला समोरून ॲज सच काही जास्त करायचं नाही आहे, तर मी फक्त असं छान असं मस्त फोल्ड करून घेते समोरून, जेणेकरून छोटे छोटे केस बाहेर येणार नाहीत. तर मी हे छान असं फोल्ड करणार आहे. या यू कॅन सी. आणि ही सगळी केस असं छान घेऊन मी मागे आंबाडा बांधणार आहे. पुढचं छान पार्टिशन करून मी असे इथे क्लिप लावलेले आहेत. आणि नंतर आपल्याला मागे बांधायचा आहे बो. तर छान असा केसांचा मी आधी बो घालून घेणार आहे. त्यानंतर जे मी तुम्हाला आधी आर्टिफिशियल रबर दाखवलं होतं ते आपल्याला आता या केसांच्या वरती लावायचं आहे. तर छान हे बघा, हे रबर छान असं या केसांमध्ये लावून घ्यायचं, घट्ट असं ते बांधून घ्यायचं, म्हणजे आंबाडा आपला ढिल्ला व्हायला नको. जसं आपण रबर लावतो तसंच लावायचं आहे. लागत असतील तर 1-2 युपिन्स टाकायच्या. या युपिन्स टाकल्या की मस्त छान असं सिक्युअर होतं ते. माझ्याकडे बघा हा आर्टिफिशियल गजरा आहे, मी तोच वापरणार आहे. छान तो गजरा असा केसांमध्ये आंबाड्याच्या भोवती सुंदर असा बांधून घ्यायचा, म्हणजे छान आपला व्हॉल्यूम तयार होतो. आणि बघा 2 मिनटात अशा सुंदर व्हॉल्यूमसोबत आपली हेअरस्टाईलसुद्धा रेडी झालेली आहे. किती सुंदर अशी सोपी हेअरस्टाईल होती बघा. आपली फर्स्ट हेअरस्टाईल झालेली आहे. पुढून जे काही तुम्ही कराल इट्स कम्प्लिटली डिपेंड अपॉन युअर चॉईस. तर मला असं पद्धतीचं फक्त साईडनं असं छोटंसं पार्टिशन आवडतं म्हणून फक्त एवढंच करत असते. खूप सिम्पल लुक येतो याचा आणि मला हा लुक आवडतो म्हणून मी नेहमी असं करते. बट तुम्ही पुढून सागरवेणी किंवा समोरून असा पफ असं काही करू शकता जे तुम्हाला आवडेल. अँड तुम्ही बघू शकता की मी 2च मिनटात ही हेअरस्टाईल रेडी केलेली आहे. काहीच नाही, फक्त हा रेडीमेड गजरासुद्धा माझ्याकडे होता. हाच गजरा मी वापरलेला आहे. ॲक्च्युली युपिन्स लावून सिक्युअर करण्याची सुद्धा गरज पडत नाही. इतका छान फिट असा बसून जातो हा गजरा, इतका मस्त बसतो. अँड यू कॅन सी. या हेअरस्टाईलचा बेस्ट पार्ट म्हणजे माझ्यासारख्या छोट्या केसांवर सुद्धा तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता. अँड सेकंडली या आंबाड्याचा व्हॉल्यूम खूप छान येतो, म्हणजे असं वाटत नाही की इतक्या छोट्याशा केसांमध्ये हा आंबाडा केलेला आहे. तर असे छोटे केस असतील तुमच्या माझ्यासारखे तरी पण तुम्ही अशा जास्त व्हॉल्यूममध्ये हा आंबाडा घालू शकता. ओके, तर सेकंड जी हेअरस्टाईल आपण करणार आहे त्यासाठी आपल्याला आधी बो बांधून घ्यायचा आहे आणि नंतर आपण त्यामध्ये हे यूज करणार आहे. तर चला बघूया.
हे जे साहित्य आपण वापरणार आहोत ते असं छान केसांमध्ये घालून घ्यायचं आणि बाहेरून आतमध्ये असं केस फोल्ड करत यायचं. एकदम शेवटला आल्यावर ते असं लॉक करून घ्यायचं. नंतर पिन्सनं सगळे केस सिक्युअर करून आणि गोल आकारामध्ये सगळीकडं केस छान स्प्रेड करून घ्यायचे. लागत असेल तर अजून थोडे पिन्स ॲड करून सिक्युअर करून घ्यायचं. छान असा वॉल्यूम तयार होतो. मस्त असा गोल शेपमध्ये केस छानपैकी स्प्रेड करून घेतले की छान वॉल्यूमसुद्धा तयार होतो. अजून थोडे पिन्स लावून छान मस्त सिक्युअर करून घ्यायचे केस. अँड हिअर इज द बन रेडी. बघू शकता असा छोटासा छान मी याचा बन रेडी केलेला आहे. तर आता याच्यामध्ये सुद्धा मी परत हाच गजरा यूज करणार आहे. तर असा आर्टिफिशियल गजरा मी लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर पिन्सने मी याला छान सगळीकडून सिक्युअर केलेला आहे. जर तुम्हाला सेफ वाटत नसेल तर तुम्ही जास्त पिन्स लावूनसुद्धा सेफ करू शकता, छान असं सिक्युअर करू शकता. आणि ते कम्प्लिटली तुमच्या केसांच्या वॉल्यूमवर डिपेंड आहे. जेवढा केसांचा तुमचा जास्त वॉल्यूम असेल तेवढ्या जास्त पिन्स तुम्ही वापरा. फक्त एक गजरा लावल्याने सुद्धा बघा किती छान वॉल्यूम तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर हा आपला जो आहे हा आपला ह्या हेअरस्टाईलचा फायनल लुक आहे. अँड यू कॅन सी द लुक, किती सुंदर दिसतंय बघा. फक्त एक गजरा लावल्याने हा इतका छान लुक आलेला आहे आणि फक्त 2 ते 3 मिनटात आपली ही हेअरस्टाईल तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय. दोन्ही हेअरस्टाईलमध्ये मी आर्टिफिशियल गजरा वापरलेला आहे. बिकॉज आर्टिफिशियल गजरा कधीही अवेलेबल असतो आपल्याकडे. ओरिजिनल गजरा जर तुमच्याकडे त्यावेळेस अवेलेबल असेल तर वेल अँड गुड, तुम्ही ओरिजिनल गजराच प्रेफर करा. बट जर तुमच्याकडे ओरिजिनल गजरा नसेल तर तुम्ही असं एक आर्टिफिशियल मध्ये गजरा घेऊ शकता. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मी हा ऑनलाईनच घेतलेला आहे आणि हा इतका कन्व्हिनियंट आहे, म्हणजे इतका इझिली मी ह्याला यूज करू शकते, कधीही कुठेही घेऊन जाऊ शकते. आणि विशेष म्हणजे हा मी 1.5 वर्ष झालं वापरते, बट हा अजूनसुद्धा खराब नाही झालेला, खूप सुंदर आहे. तर मी लिंक तुम्हाला देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अँड गजऱ्याच्या ऐवजी जर तुम्हाला फ्लावर्स यूज करायचे असतील, ओरिजिनल आर्टिफिशियल बोथ दी फ्लावर्स यू कॅन यूज अकॉर्डिंग टू युअर ट्रेडिशनल आउटफिट. तुम्ही तसे फ्लावर्स किंवा गजरे यूज करू शकता. खूप सिम्पल अशा या 2 हेअरस्टाईल होत्या. माझ्या दोन्ही पण हेअरस्टाईल फेवरेट आहेत आणि आय होप की ते तुमच्या पण फेवरेट होतील. आणि खूप इझी आहेत, तुम्ही प्लीज नक्की ट्राय करा. अँड जर तुम्हाला कधी लग्नाला वगैरे जाताना करायच्या असतील तर 2 मिनटात रेडी होणाऱ्या अशा ह्या 2 हेअरस्टाईल आहेत. Okay, so that's it for today's video, guys. If you like this video then please subscribe to my channel and तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन्स असतील तर प्लीज लेट मी नो. Till then stay positive and take care of yourself. Bye.